हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 16 जून 2024 रोजी ग्रामशेवटचा पेपर झाला. तर त्याच्यामधील फर्स्ट शिफ्टमध्ये जे प्रश्न आले होते त्याच्यामध्ये तांत्रिकचे प्रश्न आहेत, जे केचे प्रश्न आहेत, तसंच अंकगणिताचे. तर काही माहिती माझ्याकडे आलेली आहे, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्रामसेवक टेस्ट सिरीज विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, ग्रामसेवक पेपर फर्स्ट शिफ्ट 16 जून 2024. पहिला प्रश्न आहे, खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहे? आता खरीप हंगामातील मुख्य पीक जर संपूर्ण भारताचा विचार केला तर तांदूळ हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर कोकण तसंच पूर्व विदर्भ याच्यामध्ये तांदूळ हेच खरीपातील महत्त्वाचं पीक आहे. परंतु इतर भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे महत्त्वाचं म्हणजे खरीपामधील महत्त्वाचं पीक आहे. म्हणजे आता खरीप हंगाम सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही मराठवाडा घ्या, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम विदर्भ आहे, इथं सोयाबीन हे महत्त्वाचं पीक मानलं जातं. परंतु संपूर्ण भारताचा विचार केला तर तांदूळ हे खरीप हंगामातील महत्त्वाचं पीक आहे. आता नेमका पर्याय काय होता त्यानुसार उत्तर द्यावं लागेल. आता खरीप हंगामातील इतर पिकं पहा, त्याच्यामध्ये आहेत तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, कापूस, ताग, सोयाबीन, भुईमूग ही खरीपातील पिकं आहेत. पण याच्यामध्ये तांदूळ आणि सोयाबीन ही महत्त्वाची आहेत. ज्वारी बाजरीसुद्धा सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये ज्वारी बाजरी पण घेतली जाते. पुढे जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतात? तर जमिनीची सुपीकता राखण्यासाठी ताग, धैचा, बरशीम यासारखी पिकं घेतली जातात आणि ते फुलोऱ्यामध्ये आली की जमिनीमध्ये गाडली जातात, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्याच्यानंतरचं आहे, भारतातील जैवविविधतेचे आधार कोणते आहे? तर भारतामध्ये जैवविविधतेचे 4 आधार आहेत, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. ते आहेत पहा, कोणकोणते आहेत ते पहा. त्याच्यामध्ये आहे पश्चिम घाट, हिमालय, पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री पर्वत, हिमालय पर्वत, इंडो बर्मा आणि सुंड लँड हे 4 भारतातील जैवविविधतेचे आधार आहेत. पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहे? तर आता बरेच आहेत जैविक बुरशीनाशक, त्याच्यापैकी एक सांगत आहे मी तुम्हाला, ट्रायकोडर्मा हे आहे. जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार वापरतात? तर जमीन खोदण्यासाठी कुदळ, त्यालाच काही ठिकाणी टिटाव असे म्हणतात, तर कुदळ किंवा टिटाव हे अवजार वापरतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद हे तेलंगणा राज्यात आहे आणि तेलंगणाची राजधानी आहे. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी धवल क्रांती झाली होती. धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर व्हर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत. त्याच्यानंतर मशीनची नावे म्हणजे मशीनच्या ज्या वेगवेगळ्या जाती जसं पंढरपुरी, जाफराबादी, जर्सी, मुरा असे जे वाण आहेत त्याच्यावर प्रश्न होता. तसंच शेळींच्या वाणावर सुद्धा प्रश्न होता, जसं उस्मानाबादी शेळी वगैरे यासारखे. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? तर वनस्पती नायट्रोजन हे अमोनियाच्या स्वरूपामध्ये घेतात. जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवण्यात येते? तर बऱ्याच मोहीम आहेत, त्यापैकी एक आहे जलयुक्त शिवार योजना, हे जलसंधारणाचंच काम करते. त्याच्यानंतर पाझर तलावाच्या योजना आहेत, बऱ्याच योजना आहेत. पर्याय कोणता होता त्यावर डिपेंड आहे. खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर खोडवा हा ऊस या पिकाशी संबंधित आहे. खोडवा ऊस आपल्याकडे घेतला जातो पहा. त्यानंतर सामान्य ज्ञानमधले प्रश्न पाहूयात आपण. अटल पेन्शन योजनेवर एक प्रश्न होता. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना सुरू केली असा एक प्रश्न होता. पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? तर सर्वांना माहिती आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली? तर माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 या तारखेला झालेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो? तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी हा 2.5 वर्षांचा असतो. विषय समित्यांचे सभापती यांचा कालावधी 2.5 वर्षे असतो बरं का. अंकगणितामध्ये पहा, सरळ व्याजावर 2 प्रश्न विचारले होते, गुणोत्तर व प्रमाणावर 2 प्रश्न विचारले होते, तसंच शेकडेवारीवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते.
सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी जी के ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि हे घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.